रोज आपल्याला पडणारा प्रश्न हा आहे की तेल कुठलं वापरलं पाहिजे, आपल्या शरीरासाठी कुठलं तेल चांगलं आहे. तर मग आपण तेलाला थोडंसं समजून घेऊ मूलभूत गोष्टींपासून. तेल म्हणजे काय आहे तर फॅट्स आहेत. ह्या फॅट्स 3 प्रकारचे असतात. सॅच्युरेटेड फॅट्स पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये नारळाचं तेल, तूप, पाम ऑइल यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असतात. दुसरं असतं तर ते म्हणजे मोनो सॅच्युरेटेड फॅट्स किंवा ज्याला म्युफा असं म्हणतात. ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा तेल, तिळाचं तेल यामध्ये हे प्रमाण जास्त असतं. आणि तिसरं असतं ते म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स प्युफा की ज्याच्यामध्ये सूर्यफूल तेल, मका, सोयाबीन तेल, जवसाचं तेल याच्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं. आता आपल्या शरीरामध्ये हे काय करतात? आता फॅट्स म्हणजे काय तर ऊर्जा साठवण्याचं महत्त्वाचं माध्यम आहे. परंतु ह्या फॅट्स फक्त कॅलरी देत नाहीत तर ते आपल्या हॉर्मोनचं प्रोडक्शन, सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर, आपल्या मेंदूचं फंक्शन आणि काही व्हिटॅमिन्स असतात ADEK ह्याच्या शोषणासाठी हे फॅट्स खूप महत्त्वाचे असतात. आता प्रॉब्लेम कुठे येतो की हे बघा आजकाल आपण काय करतो की सगळं तेल रिफाईन तेल वापरतो. आता हे रिफाईन केल्यामुळं काय होतं याच्यामध्ये केमिकल प्रक्रिया होते आणि त्याच्यामुळं तेलामध्ये जे काही नॅचरल अँटीऑक्सिडंट्स असतात, जे फायटोकेमिकल्स असतात हे नष्ट होतात आणि तेल जर जास्त टेम्परेचरला जर तापवलं गेलं तर त्याच्यामध्ये फॅटी ॲसिड्स ट्रान्स फॅट्स तयार होतात आणि हे ट्रान्स फॅट्स आपल्या हृदयविकार, डायबिटीस, वाढलेलं वजन याच्यासाठी ते कारणीभूत असतात. मग प्रॅक्टिकल पॉईंट जर सांगायला जाऊ तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकाच प्रकारचं तेल वापरू नका. ऑइलचं रोटेशन ठेवा. कधी शेंगदाणा तेल, कधी मोहरीचं तेल, कधी तिळाचं तेल. डीप फ्राईंग टाळा. त्याच्यानंतर एकदा तेल जर गरम केलं तर ते पुन्हा पुन्हा वापरू नका. त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स तयार होतात आणि दिवसाला तेलाचं प्रमाण हे मर्यादित ठेवा. प्रौढ व्यक्तीसाठी साधारणतः 3 ते 4 चमचे म्हणजे फक्त 15 ते 20 ml तेल हे सफिशियंट आहे. म्हणूनच सारांश असा आहे की तेल हा आपला शत्रू नाही आहे. तेल आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे. परंतु कोणतं तेल वापरायचं, किती प्रमाणामध्ये वापरायचं आणि आपण कुठल्या पद्धतीने ते वापरतो यावरच आपलं हृदय, आपलं वजन आणि आपलं मेटाबॉलिझम अवलंबून असतं. त्याच्यामुळं मी तर नेहमी म्हणेल की बाबा शहाणपणानं निवडलेलं तेल हे खरंच तुमच्या आरोग्याचं संरक्षण करणारं औषध नक्कीच ठरू शकेल. धन्यवाद.